नमस्कार मित्रांनो मी अमोल गावडे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल। मित्रांनो, मी जे व्हिडिओ टाकतो आहे त्यामुळे असं सिद्ध होतं आहे की मुलांपेक्षा जास्त लग्नाची गरज खरी मुलींना आहे। मी खोटं बोलत नाही आहे, हे सिद्ध मी केलेलं आहे। ॲक्च्युअल बघा, मी हल्ली 5-6 महिन्यापासून मी व्हिडिओ सतत टाकतो आहे आणि त्याच्यातून बरंच काही मला शिकायला मिळतं आहे। आत्ता मी विचार केला होता, कारण हे बघा, मी आत्तापर्यंत मुलांचेच व्हिडिओ टाकत होतो, फक्त मुलांचे टाकत होतो आणि मुलांचे डायरेक्ट नंबर मी शो करत होतो। मित्रांनो, मुलींचे सुद्धा नंबर मी शो करू शकलो असतो, पण मला तुमच्यावर भरोसा नाही। कारण काय, मित्र आपले असे वाईट आहेत की म्हणजे जे त्यांच्याकडे एवढ्या अशा चुकीच्या कला आहेत की ते लोकं मुलींना छेडण्यापलीकडे त्यांना बाकी काय हे नाही आहे, म्हणजे इंटरेस्ट नाही आहे, त्यांना लग्नामध्ये इंटरेस्ट नाही आहे। हे मला सरळ सिद्ध होतं याच्यामध्ये। तुम्हाला खूप काही गोष्टी सांगतो पुढे। तर हा निकष मी कसा काढला आहे हे पण मी तुम्हाला सांगतो आहे। खरी गरज लग्नाची मुलींना आहे। बघा, मुलांचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओवरती कुठल्याही मुलीने फालतू कमेंट केलेली नाही आहे, आणि जे मी मुलींचे व्हिडिओ टाकतो आहे त्यावरती तुम्हाला कमेंट दिसतील, हाय, हॅलो। एक विचार करा, ती तुमची गर्लफ्रेंड आहे का हाय करायला? ती तुमची कोण आहे? तुम्ही ओळखता का तिला हाय हॅलो करताय ते? तुमचं काम काय ते सांगा। तुमचं काम काय आहे तिच्याजवळ? तिचा बायोडा बघितला तुम्ही? बायोडा न बघता नुसता फोटो बघून तुम्ही हाय हॅलो करताय? हे काय पोरगी पटवायचं आहे का तिथे? इथे चांगल्या मुली येतात। इथे जे लग्नासाठी जे येतात मॅट्रिमोनीमध्ये, ते चांगल्या मुली येतात। तिथे फालतू मुली नसतात, ते खात्रीशीर असतात, एवढं समजायला पाहिजे। आता मुलींना हे कसं कळतं विचार करा। मुलांचे जे व्हिडिओ आहेत ते मुली गुपचूपपणे बघतायत, प्रचंड मुली बघतायत। आज माझ्याजवळ नाही म्हटलं तरी 150-200पेक्षा जास्त मुलींचे बायोडा आलेले आहेत। सुंदर बायोडा आले आहेत, छान बायोडा आहेत। 150-200 कशाला, त्याच्यापेक्षा जास्त बायोडा आलेले आहेत। हल्लीची गोष्ट सांगतो मी, आत्ताची ताजी गोष्ट सांगतो आहे। प्रचंड मुली बघतात। आता त्यांनी बायोडा दिले म्हणजे तेवढ्याच मुली नसणार, साधी गोष्ट आहे, विचार करा तुम्ही। प्रचंड मुली बघत आहेत, प्रचंड। आणि मी आता विचार काय केला होता की मुलींचे बायोडा आपण शो करत जायचे, हा मी विचार केला होता, बरोबर। पण तुम्ही सगळं हाणून पाडताय बघा। प्रत्येक गोष्ट मी जे काय चांगलं करायला जातो ते तुम्ही बंद करता, लगेच बंद करता माझी ती गोष्ट। त्याच्यामुळे काय होतं, नुकसान माझं होत नाही, नुकसान मित्रांनो तुमचंच होतं आहे, माझा फायदाच आहे। मी तुमच्यासाठी कुठेतरी चांगलं करण्याचं काम करतो आहे। हे चांगलं का करतो आहे ना, तेही तुम्हाला सांगतो। तुम्ही म्हणाल माझा काय फायदा आहे त्याच्यात? मित्रांनो, मी माझा खूप फायदा बघत असतो। माझा TRP वाढणार त्या गोष्टीमुळे, आणि TRP जर वाढला ना तर मी इतर जाहिराती घेऊ शकतो। कारण हे मॅट्रिमोनीचं काम करणं सोपं नाही आहे। मॅट्रिमोनीला टॅग वगैरे लावावे लागतात, खूप काही गोष्टी आहेत, ते त्याशिवाय कॉल घ्यावे लागतात। ते सगळं मी बंद करणार होतो आणि फक्त बायोडा येतात तेवढे मी अपलोड करत राहणार होतो, मुलांचे मुलींचे। असं माझा प्लॅन होता। यात फायदा कोणाला झाला असता? तुम्हाला झाला असता ना। मला कमेंटद्वारे सांगा मित्रांनो, जे पटतं आहे तुम्हाला, खरंच पटत असेल तर कमेंट करून सांगा मला। तुम्ही सांगत नाही त्याच्यामुळे मला समजत नाही तुम्हाला नक्की काय हवं आहे। तुम्ही सांगितलात काय शेतकऱ्यांसाठी काय आहे, आमच्यासाठी काय आहे असं तुम्ही सांगता। अरे, तुम्हाला सांगायला सोपं आहे, समोर जो बसला आहे ना, आता समोर मी बसलो आहे, माझ्याऐवजी तुम्ही आहात असं समजा। तुम्ही काय करू शकता ते मला कमेंटद्वारे सांगा। तुम्ही काय करू शकता किंवा मी काय करायला पाहिजे हे तुम्ही सांगा। तुम्ही सांगू शकता, तुमच्या पण डोक्यात काहीतरी कल्पना असतील ना, आयडिया असतील काहीतरी, कसं तुम्ही हँडल करू शकता लोकांना। एक विचार करा, आज मला नाही म्हटलं तरी कालचं सांगतो, कालचं उदाहरण, मला 83 काहीतरी हजारपेक्षा जास्त लोकांनी बघितलं। कालची घटना सांगतो, कालचं आहे उदाहरण। आज अजून जास्त बघणार, म्हणजे 1,00,000-1.5 लाख लोक बघणार आज, कारण आता सीझन चालू झालं आहे। मग एक विचार करा की एवढे लोक मला बघतायत, एवढ्या लोकांना गरज आहे, ठीक आहे, मानूया आपण एवढ्या लोकांना गरज नाही आहे, तर विचार करा 80,000 जे लोक बघतायत मला, 83 राहू देते बाजूला, 80,000 लोक मला बघतायत दिवसाचं सांगतोय, तर त्याच्यातले फक्त 1,000 लोकांना लग्नाची गरज आहे असं पकडूया आपण। किती? 80,000पेक्षा
80,000मध्ये फक्त 1,000 लोकांना लग्नाची गरज आहे असं पकडूया आणि 1,000 लोकांनी मला मेसेज केला. तुम्ही कसं हँडल करू शकता सांगा? तुम्ही माझ्याऐवजी तुम्ही आहात. तुम्ही कसं हँडल करू शकता? करू शकता का? नाही ना. म्हणून मी माझं काम सोपं करण्यासाठी मी काय विचार करत होतो, की असू देत कोणाचं फ्री होऊ देत. आणि म्हणून मी काय केलं, मी मुलींची बायोडाटासुद्धा डायरेक्ट टाकण्याचा प्रयत्न केला. फक्त एवढंच की तुम्ही मुलींचे नंबर मी शो करणार नव्हतो. का? कारण त्यांना तुम्ही मेसेज करा खाली. मी तिथे स्पष्ट बोललो आहे बघा, बायोडाटात काय बोललो आहे, तुमचा बायोडाटा मेसेज करा तिथे. तुम्ही किती लोकांनी बायोडाटा मेसेज केला? मला अक्षरशः ओरडावं लागतं. माझी लँग्वेज त्याच्यामुळे खराब होते. एक विचार करा, मी तुमच्यासाठी काम करतो आहे ना. यात मी माझा काय स्वार्थ पकडला आहे का? आणि तुम्ही म्हणताय की एवढी फी कशाला किंवा काय, असं काही लोक बोलतात की जास्त फी आहे वगैरे तुमची, परवडत नाही. मित्रांनो, परवडत नाही नाही, तुम्हाला चहाचा कपसुद्धा परवडत नाही. चहाचा कप, कळलं का? ही तुमची योग्यता आहे, तुम्ही त्यात लायकीचे आहात. कळलं का? कारण तुम्ही लग्नासाठी नाही आलात. वाईट वाटेल तुम्हाला. माझं हे बघा, लेक्चर सगळं गरजेचं आहे. मी जे काय बोलतो आहे ना, सगळं गरजेचं आहे. गरजेचंच बोलतो मी. खूप चुकीचं बोलत नाही मी एक शब्दसुद्धा. एक विचार करा, नाही म्हटलं तरी प्रत्येक व्हिडिओला 1,000 लोकांनी बघितलं आहे. त्या व्हिडिओच्या खालती ज्या कमेंट येतात त्या कितीतरी लोकांनी वाचल्या असतील. मग कोणीच का विचारलं नाही त्यांना की बायोडाटा टाका तिथे, किंवा तिथे असं करू नका, हॅलो करू नका, ती गर्लफ्रेंड नाही आहे तुमची किंवा काय. तुम्ही जरा हँडल करू शकला असतात. का नाही हँडल केलं तुम्ही? हे सगळं मी हँडल केलं पाहिजे एकट्याने. मग तुमच्यावर लक्ष कोण देणार? कसं तुम्हाला मदत करणार मी? मला जर पैसा मिळत नसेल तर तुम्हीसुद्धा मदत करा की तिथे. तुम्ही एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे तिथे. मला सपोर्ट करा कामामध्ये माझ्या, तर ॲटोमॅटिक तुम्हाला स्थळ भेटत जाणार होती फुकटमध्ये. तुम्ही काय केलात? तुम्ही काय करत नाही आहे. अरे तुम्ही माझ्यासाठी नाही आहे तर मी तुमच्यासाठी कशाला कष्ट करू? पटतंय का? पटत असेल तर सांगा. मी रोकटोक बोलणारा माणूस आहे, मला फरक पडत नाही. हे बघा, मी लोक सांगतात की आपला चॅनल बघा. मी सांगत नाही माझं चॅनल बघा म्हणून. लोकांना गरज आहे मला माहिती आहे, लोक बरोबर बघणार. मी कोणाला सांगत नाही माझं चॅनल बघा म्हणून. काही गरज नाही मला. ॲटोमॅटिक तुम्ही बघणार. मी किती भांडो जरी माझं चॅनल बघू नका म्हणून सांगितलं तरी तुम्ही बघणार. कारण एकच असं चॅनल आहे भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये एकच असं चॅनल आहे की त्या चॅनलवर डायरेक्ट नंबर भेटत आहेत. डायरेक्ट नंबर देणार एकटा चॅनल आहे, सामाजिक संघर्ष. तेव्हा मला पूर्ण अभिमान आहे माझ्या चॅनलचा. मी फक्त आणि फक्त मीच फोन नंबर देऊ शकतो, आणि ते सगळं तुम्ही बंद करण्याचा प्रयत्न करताय. मित्रांनो, 3,000 नाही, मी आता बघा लवकरच मी 5 किंवा 10,000 फी लावणार आहे. मला ज्यांना खरंच गरज आहे त्याच लोकांनी माझ्याकडे यायचं आहे. मला हे सटरपटर लोक नकोच आहेत, नकोच खरंच. का तुम्हाला गरजच नाही लग्नाची, कशाला तुम्ही येत आहे? आणि त्याच्यामुळे उलट पटपट लग्नातसुद्धा जमतील, कारण ठराविक बायोडाटा असणार आणि बघणाऱ्या मुली प्रचंड असणार, आणि त्या मुलींना पूर्ण खात्री असणार जो माणूस 10,000 पेमेंट करतो तो माणूस वेल सेटल असणार. कळलं का? मी काय करतो आहे बघा पुढे आता. हे सगळं माझा फायदा होणार आहे, तुमचं नुकसान होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून अजून पण सांगतो, मी एवढं अजून करत नाही. मी कुठलाही निर्णय पटकन घेत नाही, घाबरू नका. मला दया येते. मी डायरेक्ट पैसा घेऊन जन्माला नाही आलो आहे, कळलं ना. मला गरिबीची जाण आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही मला सपोर्ट करणार आहात. फक्त विषय कसा आहे, तुमच्या म्हणजे आकलनशक्तीमध्ये येत नाही आहे ते सगळं. तुम्ही जे काय करताय ना ते जागे व्हा तुम्ही. मित्रांनो, मी मेळावा घेत होतो, मेळावा पूर्ण फुकट होता. खूप वेळा सांगितलं, माझं तोंड दुखते आता, मला ओकारी येऊ लागली हे सांगण्याची. मेळावा फुकट होता. मी काय सांगायचो? चालत या, तुमच्याजवळ पैसे नाहीत, चालत या. वडापाव खायला जमत नाही, बाहेर खायला नाश्ता करायला जमत नाही, डबा घेऊन या, पाण्याची बॉटल घेऊन या, सांगायचो ना. पण मेळाव्याला या, प्रत्येक मेळाव्याला या असं सांगायचो. हे का सांगत होतो? का सांगत होतो मी? इथे माझं नुकसान होत होतं, कळलं का. मी पैसे घेत नव्हतो, फुकट या म्हणून सांगत होतो. फुकट बघा, तिथे समोर येऊन बसा, समोरासमोर जर मुलगी आली तर फुकट, टोटल फुकट. केव्हा ना केव्हा मुलगी येणार होती, कळतंय ना. आज नाही आली, पुढच्या मेळाव्याला या,
अजून दुसऱ्या मेळाव्याला या, अजून दुसऱ्या मेळाव्याला या. असं करत करत जर येत राहिलं असतात, मी येत होतो, मला पैसे भेटतच नव्हते तरीसुद्धा येत होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या खिशातले पैसे मी घालत होतो, स्वतःच्या खिशातले पैसे 10-10 हजार रुपये प्रत्येक वेळी हॉलला घालत होतो. येण्या जाण्याचा खर्च मी माझा करत होतो. कोणी खर्च माझा केला नाही आहे. तर कोणी असं पण सांगितलं नाही, गावडे आमच्याकडे जेवायला या, असंही कोणी सांगितलं नाही. किंवा मी तुमच्या जेवणाचा खर्च करतो असं पण कोणी सांगितलं नाही. बघा, आठवा तुम्ही. कळलं ना? म्हणजे सगळं मी करतो. हे कशाला करतो हे मी प्रत्येक व्हिडिओतून सांगितलं. मला त्रास होतो हे सांगायला पुन्हा पुन्हा, तर मग तुमच्या डोक्यात येत नाही आहे मी काय करत होतो ते. आणि तुम्ही मात्र शेअर करायला पण बघत नाही. अरे शेअर तुम्ही केला असतात तर तुम्हाला स्थळं मिळून गेली असती. तुम्ही फक्त एक शेअर करायची खोटी आहेत. तुम्ही शेअर जर मला केलात ॲटोमॅटिक तुम्हाला स्थळं फुकटमध्ये मिळणार होती. समजलं का? भरपूर लोक तुम्हाला बघणार होती. तुम्ही शेअर करत नाही. मग फायदा कोणाचा आला याच्यात? माझा फायदा आहे. तुम्हाला माहिती नाही, माझा प्रचंड फायदा आहे. तुम्ही काय करता, तुम्ही विचार काय करता, अरे गावड्याने 5 दिवस व्हिडिओ नाही टाकले म्हणजे त्याचं नुकसान झालं आहे. वा वा वा, छान नुकसान झालं आहे त्याचं. हा विचार करता, अरे नुकसान नाही झालं आहे माझं, मला जबरदस्त फायदा झाला आहे. तुम्हाला माहिती पण नाही आहे. मी जेव्हा व्हिडिओ टाकत नाही ना तेव्हा मला जास्त फायदा होतो. तेव्हा तुमची मानसिक स्थिती खालावते. माहिती आहे तुम्हाला? माझे व्हिडिओ बघत राहतात लोक, आत्ता येईल व्हिडिओ म्हणून बघत राहतात, वाट बघत राहतात. आणि जेव्हा व्हिडिओ यायचा बंद होतो ना त्यावेळी तुम्ही टेन्शनमध्ये येता. आणि टेन्शनमध्ये येताना ते केव्हा ना केव्हा तुम्ही पेमेंट करणार हे झालं. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या टेन्शनमध्ये माझे जे न चालणारे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही बघता त्या टेन्शनमध्ये. तर तुम्हाला वेळ असतो, नवीन नवीन व्हिडिओ बघणार नाही तर त्यापेक्षा जुने व्हिडिओ पण बघायला पाहिजे ना. मग ते जुने व्हिडिओ बघता, ॲटोमॅटिक TRP वाढतो आहे माझा. कळतं काय? आणि त्याच्यावर जाहिराती लागतात, तिथून माझं इन्कम चालू होतं. समजलं ना? प्रचंड फायदा आहे माझा. जेव्हा मी व्हिडिओ टाकत नाही तेव्हा माझा खरा फायदा आहे. नाहीतर ते व्हिडिओ बंद होणार, ते व्हिडिओ मृत होणार. मला ते व्हिडिओ पण चालवायचे आहेत. मग व्हिडिओ मी बंद केले, व्हिडिओ टाकायचे बंद केले, ॲटोमॅटिक ते व्हिडिओ चालणार. एक विचार करा, माझे 700 व्हिडिओ आहेत आता. मी मोजले नव्हते, आत्ता बघितले. मला बघायला पण वेळ नाही किती व्हिडिओ टाकलेत ते. एक विचार करा, जर 80,000 लोक बघतात, ती काय सगळी वात्रट नाही आहेत. 80,000 लोक जी मला बघतायत ना दिवसाचं बोलतोय मी, ती सगळी वात्रट नाही आहेत, गरजू आहेत ना. मग जर गरजू आहेत तर एक विचार करा, त्याच्यातले 1000 मुलांनी मेसेज मला केले तर त्या मेसेजना उत्तरं केव्हा देऊ? मी कॉल पण येत आहेत, कॉल येणार की नाही? किती कॉल आले समजा आपण पकडूया, 80,000 पैकी 50 कॉल आले पकडूया. 50 कॉलना उत्तरं कशी देणार मी? दिवसभर बिझी असतो, काम केव्हा करणार मी? फक्त कॉल घेत बसू? फक्त मेसेजवर उत्तरं देत बसू? जे खरंच पेमेंट करतात त्यांचं काम केलं पाहिजे ना. ते केव्हा करू? प्रचंड लोक बघत आहेत, एवढा व्यस्त आहे तरीसुद्धा मी तुम्हाला मदत करतोय. यात तुम्ही विचार केला पाहिजे की हा माणूस खरंच करतोय. मेळावे मी बंद केले. बरेच लोक सांगतात तुमचा मेळावा केव्हा आहे? अरे मूर्खानो, तुम्ही व्हिडिओ का बघत नाही माझा? का बघत नाही? मी काय सांगतो, मेळावे बंद केले म्हणून सांगतोय स्पष्ट. मेळावे बंद केले म्हणून सांगतोय. आणि तरीसुद्धा तुम्ही विचारताय मला मेळावा केव्हा आहे? म्हणजे गाढवा पुढे गायली गीता आणि गोंधळ बरा होता, कालचा गोंधळ बरा होता. मी गाढवांसमोर बोलतोय का? तुम्ही गाढव वगैरे आहात का? चांगली लोक आहात ना? तुमच्या आकलनशक्तीमध्ये काय घुसत नाही ते. आकलनशक्ती जागी करा. आकलनशक्ती म्हणजे काय? मस्त डोक्यातला मेंदूला हलवा, जरा जागं करा त्याला. झोपलाय तो जागं करा आणि नीट ऐका मी काय बोलतोय ते. मेळावा बंद केला. आता मेळावा बंद करण्या अगोदर खूप पूर्वी मी विचार करून ठेवला होता. मेळावा बंद करायचाच होता मला, कारण मला परवडत नव्हतं. मी केव्हाच विचार केला होता, मेळावा बंद करायच्या 2-3 वर्ष अगोदर मीच विचार केला होता की मेळावा मला बंद करावा लागणार आहे, कारण मला परवडत नाही. तरी पण मी चालू ठेवला होता.
फक्त छोटा मेळा ठेवला होता, कारण ऑफिसमध्ये घ्यायचो. नंतर मी पहिल्यांदा मोठे मोठे सेमिनार घ्यायचो, मोठे मोठे मेळावे घ्यायचो. पण नंतर मी ऑफिसमध्ये घेऊ लागलो, कारण मला बजेटमध्ये परवडत नाही. कोरोनामध्ये मी टोटल लॉस झालो होतो, त्याच्या अगोदर पण लॉस झालो होतो, समजलं ना. त्याच्यामुळे कसं मेळावा घेणं परवडत नव्हतं. आणि म्हणून मी काय केलं होतं, अगोदरच 2 वर्ष अगोदरच प्लॅन केला होता की काय करायचं असं विचार करत होतो. आणि त्यात नंतर मी वेबसाईट बनवली. मेळावा बंद करायच्या अगोदर मला वाटतं साधारण वर्षभर अगोदर काहीतरी वेबसाईट बनवली होती. वर्षभर अगोदरच असणार, मी वेबसाईट बनवली होती. आणि ती वेबसाईट फुकट ठेवली होती. आता बोला, जो मेळावा फुकट होता, तुम्हाला यायला जमत नाही ना, पाय दुखत आहे तुमचे. मी काय सांगितलं होतं, तुमचे पैसे नाही, चालत या. आता चालत यायला पायाला त्रास होतो ना, मग ते पाय दुखतील ह्याचा पण विचार मी केला. घरातून बघा, आता इंटरनेट तर असणार, तुम्ही रिकामटेकडे आहात, इंटरनेट असणार. तुम्हाला लाज वाटेल मी काय बोलतोय ते, पण ते एक सत्य आहे सगळ्या गोष्टी. तुम्ही तुमच्यासाठी काम नाही करत आहे, मी काम करतोय तुमच्यासाठी. मी जे बोलतोय ना तुम्हाला झोंबेल, पण खरंच बोलतोय मी. मला कमेंटद्वारे सांगा मला, मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय. तुमच्या आई बापाने पण एवढा विचार केला नसेल तुमच्यासाठी, एवढा विचार मी करत होतो. आणि म्हणून मी हक्काने बोलू शकतो हे सगळं. तुमचे पाय दुखत होते आणि म्हणून मी वेबसाईट बनवली. वेबसाईट पूर्णपणे फुकट, भारतातील एकमेव वेबसाईट फुकट. जरा सर्च करा, नेटवर सर्च करा, भारतात कुठे अशी वेबसाईट आहे जी टोटली फुकट आहे अशी. बघा, वेबसाईटसुद्धा बंद केली मी. हल्ली वेब बंद केली, आठवडा झाला आहे. आजची तारीख बघा व्हिडिओची, आठवडा झाला असेल. वेबसाईट मी बंद करून टाकली. वधूवरवार्ता.com ही वेबसाईट पूर्णपणे बंद करून टाकलेली आहे मी. का? तुम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला मेळाव्याची गरज नाही, तुम्हाला वेबसाईटची गरज नाही, तुम्हाला स्वतःसाठी कष्ट करायची गरज नाही. आणि म्हणून मी वेबसाईट बंद करून टाकली. आता बघा गंमत, वेबसाईट बंद करताना पण मी तेव्हा पण विचार करत होतो की मी तुमच्यासाठी काय करूया, काय करू शकतो मी. बऱ्याच मुलांची लग्न करायची आहेत. बऱ्यापैकी कमेंट मला येत होत्या की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा, मग आमच्यासाठी काहीतरी करा. आता सगळेजण सांगत होते आमच्यासाठी काहीतरी करा. अरे मी एकटा माणूस आहे. तुम्ही लोकांनीच पण सपोर्ट करा ना मला. प्रत्येकाने जर सपोर्ट केला असता खूप काही गोष्टी घडतात. तुम्ही का सपोर्ट करत नाही? मी जे व्हिडिओ बनवतो ते खूप किमती आहेत. तुम्हाला एक कमेंट लिहायला, तुम्हाला म्हणजे शाळेत तर गेलात तुम्ही, कमेंट लिहायला हरकत नाही. बऱ्याच लोकांचं लेखन बघतोय मी, अशुद्ध लेखन. काय परिणाम आहे? ते टाईप करताना बघा ना, काय टाईप केलात ते. तुम्ही काय शब्द टाईप करताय ना ते तरी बघा ना. त्याचे शब्द पण लागत नाहीत. ते कोणाकडून, मास्तराकडून टाईप करून घ्या. हे वाचत बसू का? म्हणजे शब्द लावत बसू मी? एवढा वेळ आहे माझ्याजवळ? तुम्ही हा विचार करत नाही की समोरच्याला त्रास होतोय. तुम्हाला वाटते का तो माणूस फुकट आपल्यासाठीच बसला आहे? फुकट आपल्यासाठीच बसला. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हक्काने आपला बापच आहे. बापाला कसं आपण सांगू शकतो, बाबा मला पैसे दे, मला एन्जॉय करायचं आहे, पार्टीला जायचं आहे, मला उंडगायचं आहे, कुठेतरी उकिरड्यावर जायचं आहे. हां, बापाला सांगू शकतो ना हक्काने. मी कोण आहे तुमचा? मी तुमचा कोण आहे? मी मदत तुम्हाला केलीच पाहिजे असं काय आहे का? तरीसुद्धा मी तुमच्यासाठी करतोय. माझं लेक्चर तुम्ही पूर्ण बघत नाही म्हणून तुम्हाला कळत नाही मी काय करतोय. तुम्हाला तेवढं पण गरज नाही तुमच्यासाठी. किती लोकांनी सांगा मला, कमेंटद्वारे सांगा. कोण सांगत नाही आहे मला, सांगा तुम्ही की माझे व्हिडिओ पूर्ण बघितले, सांगा. माझे व्हिडिओ पूर्ण बघतोय असं सांगा कोणीतरी, बघूया. तुम्हाला गरज नाही लग्नाची. जे माझे खरंच व्हिडिओ पूर्ण बघतात त्यांना खरोखर गरज आहे. आज बघा, मी आता मेळावा बंद केला, वेबसाईट बंद केली. मग दुसरा मार्ग मी काय चालू केला होता, यूट्यूबवर डायरेक्ट वधूंचे पण बायोडाटा लोड करायचे. वरांचे मी करतच होतो, फोन नंबर शो करत होतो. मुलींचे फोन नंबर मी शो करत नव्हतो. का करत नाही?
कारण वात्रट लोक भरपूर आहेत, प्रचंड आहेत. रिकाम टेकडे बसलेत, त्यांना कामधंदा नाही, गुंडगेगिरी करतायत. ती मुलं त्यांना चिडू शकतात, हे माझ्या डोक्यात आहे. तुम्ही तेवढा विचार नाही करणार, तुम्ही सांगणार पण नाही तसं मला की मुलींचे नंबर शो करा म्हणून सांगणार उलटं, का तुम्हाला ते पाहिजेत नंबर. आणि मित्रांनो तुम्हाला हेही सांगतो, आता मी हे जे लेक्चर बोलतोय ना, हे जास्तीत जास्त मुली बघतील, मुलं नाही बघणार. मला अभिमानाने सांगा, मी मुलगा आहे आणि मी तुमचं बायोटा म्हणजे तुमचं जे लेक्चर मी सतत ऐकतो. मला सांगा बघूया, मुली बघतायत मला, जास्तीत जास्त मुली बघतायत. याचा फायदा करून घ्या मित्रांनो. अजून पण वेळ गेली नाही आहे, तुम्हाला अजून खूप काही गोष्टी सांगणार आहे, समजलं ना. तुम्ही अक्षरशः हैराण व्हाल. तुम्ही अजूनपर्यंत बिंदास बसलात, पुढे काय घटना घडणार आहेत ना तुम्हाला काहीच माहिती नाहीत. मी एकच मार्ग होतो तुम्हाला लग्न जुळवणारा, आणि तो सुद्धा बंद झाला ना तर पुढची जी स्थिती आहे, जी काय स्थिती आता 5-10 वर्षात येणार आहे ना, ते मी दुसऱ्या व्हिडिओत सांगतो, कारण हा व्हिडिओ खूप लांबणार आहे. आत्ता मला जे काय सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आत्ता मला एवढं सांगायचं आहे की मी जे वधूंची बायोटा लोड करणार होतो, भरपूर लोड करणार होतो, तुम्हाला माहिती पण नाही आहे. प्रचंड बायोटा माझ्याजवळ आलेले आहेत, कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड बायोटा आलेत. गोव्यातून आले आहेत, महाराष्ट्रातून आले आहेत, गुजरातपर्यंत आलेले आहेत बायोटा माझ्याजवळ. बाहेरच्या देशातले पण बायोटा आलेले आहेत माझ्याजवळ. मुलींचे सांगतोय, मुलांचे नाही, मुलींचे प्रचंड बायोटा आलेत. आता एक विचार करा, हे आले होते, मी शो का नाही केले, कारण मला पूर्ण खात्री आहे तुमच्याबद्दल. शेवटी मी बाप आहे ना तुमचा, तुम्हीच ठरवलात मला, हक्काने मागताय माझ्याजवळ तुम्ही. तो जर तुमचा, तुम्ही मला जर काय म्हणतात त्याला, बापाजवळच हक्काने मागतो आपण. विचार करा, तुम्ही जर मला समजून घेतलं असतात तर माझी फी देऊ करून तुम्ही हे केलं असतात ना. पण तुम्ही ते करत नाही आहेत. तुम्ही असं वाटतं की हा फुकट आहे, आपल्यासाठी फुकटच करणार. अरे माझं पोट कोण भरणार आहे. तुम्ही कमवत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या घरात काही नाही, तुम्ही कमवत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाही आहे तो. तुमचं घर मी भरणार नाही आहे. जगाचं टेन्शन मी एकटा नाही घेऊ शकत. मित्रांनो कसंही करून मला फायदाच आहे, कळलं का. मी एक स्टार्ट केलं होतं यूट्यूब, जेव्हा स्टार्ट केलं होतं मी हल्ली 6 महिन्यापूर्वी, 500 रुपये घेत होतो. 500 नंतर लगेच 1000 केले, 1000 ताबडतोब केले, कारण पटपट पटपट केलेत बघा. 1000 केले, 1000 नंतर डायरेक्ट 2000 केले, 2000 नंतर आता डायरेक्ट 3000 केले. 3चे बघा काय करतोय मी आता. कारण मला समजलं तुम्ही वात्रट आहात, तुम्हाला गरज नाही आहे. ज्यांना खरंच गरज आहे तेच लोक येणार बरोबर, आणि जो गरज ज्याला आहे तो माणूस काही द्यायला तयार असतो. तुम्ही बघा आता इकडे तिकडे फिरताय, किती पैसे उधळता. ते कोण अनाथ आश्रमाला सांगतात गेट पासला 15,000, त्यांना देऊन मोकळे होता तुम्ही. मग मी खरोखर लग्न जमवतोय, मला का देत नाही. मला पण देणार तुम्ही आता. बघा आता मी काय करतोय पुढे ते, आणि मी खरोखर लग्न जमवणार. मी ते अनाथ आश्रमवाल्यांसारखं नाही करणार, 2 नंबरचं काम नाही करणार मी खरोखर लग्न जमवणार. पण मी पैसे वाढवणार. बघा किती वाढवतोय ते बघत राहतं पुढे. मी हे बघा 3000 अजून घेतले पण नाही आहेत, पण मी पैसे वाढवायची भाषा करतोय आत्ताच करतोय, तुम्हाला सूचना देतोय, आणि मी खरंच वाढवणार आहे, खरोखर वाढवणार आहे. कारण मला माहिती आहे ज्याला गरज भरपूर आहे तो बरोबर हे करणार, आणि मला पण आराम भेटेल ना. मला पण खूप आराम भेटेल, आणि मुलींना पण चांगलं स्थळ भेटेल. मुली पण विचार करू शकता, अरे वा खात्रीशीर स्थळ आहे, ती लगेच माळ घालू शकते बिंदास. कारण का जो माणूस 10,000 भरतो तो माणूस वेल सेटल असणार, तो उपाशी मारणार ना पोरीला. आणि रिकामटेकडा माणूस काय करणार, हाय कशी आहेस, जेवलीस का, हे धंदे रिकामटेकड्या माणसांचे. अरे मी लग्नाचा आहे, तू लग्नाचा आहेस, मला थोडं माहिती आहे तू कुठल्या जातीचं आहे, किती उंची आहे तुझी, काय शिक्षण झालं आहे, कामधंदा करतोस का, किंवा तुझं शिक्षण काय झालं आहे, तुझ्या घरात आईवडील आहेत का रिकामटेकडा एकटाच बसला आहेस आईवडिलांना अनाथ आश्रममध्ये पाठवून. काय माहिती आहे तुझ्याबद्दल मला. हा तुझा बायोटा आहे, मी लग्नाचा आहे, हा तुझा बायोटा झाला. किती किती लोकांनी सांगितलं मला सांगा, मी लग्नाचं आहे,
34 वर्षाचा आहे. काय बायोडाटा आहे जाऊ? असं कोणाशी लग्न करायचं? मी एक कमेंट दिली आहे बघा, एका व्हिडिओत कमेंट दिली आहे. एकाने काय सांगितलं आहे, मी 35 वर्षाचा आहे. मग मी काय बोललो आहे, मी कमेंट काय दिली, मी 45 वर्षाचा आहे. आपण अटक खेळूया. त्या मूर्खाला अक्कल असती तर त्याने मला उत्तर दिलं असतं. मी 35 वर्षाचा आहे, हा तुझा बायोटा आहे का? काय समजायचं याच्यामध्ये? 35 वर्षाचं काय करूया तुझं? का वाढलास तू? का धरतीला बोज झालास 35 वर्ष? कशाला थांबलास तिथे? मर ना. कशाला 35 वर्ष काढलीस तू? काय करूया तुझं? 35 वर्षाचा आहेस तर काय करूया तुझं? हॅपी बर्थडे करूया? काय करूया? मी काय सांगितलं तिथे, स्पष्ट सांगितलं तिथे बायोटा त्यांना पाठवा मुलींना, जेणेकरून त्या मुली बिचाऱ्या उत्तर देतील. आता तुमच्या 35 वर्षाचं आहे हे वाक्यावरती काय उत्तर देणार त्या पोरी? काय उत्तर देणार? ते लग्नासाठी आल्या, तुमच्याबरोबर गप्पा मारायला ना आल्यात. मी पुन्हा पुन्हा ओरडून सांगतोय, माझा जो चॅनल आहे ह्या टपोरी लोकांसाठी मुळीच नाही आहे. माझा चॅनल आहे तो शुद्ध आहे. इथे मी कुठलंही घाण चॅटिंग करायला देणार नाही मी. आणि मित्रांनो, आता कमेंट बॉक्स मी बंद करतोय. कमेंट बॉक्स, मुलींचा जो कमेंट बॉक्स आहे ते बंद करतोय. बघा किती आता नुकसान होणार तुमचं. त्या पोरींचं लग्न मी करतोय. आणि मी जे अजून बायोडा तुम्हाला अपलोड करणार होतो ना, ते आता नाही करणार. फक्त ज्यांचे मी अपलोड केलेत ना, त्या पोरींचं मी लग्न करतोय. खूपच कुठल्या मुलीने सांगितलं तरच मी अपलोड करणार, नाही असं नाही करणार मी. पण कसं, मी जे सांगायचो प्रामाणिकपणे त्यांना की आपण तुमचं लग्न बघूया, काय ते कुठेतरी करून देऊया, ते आता ते नाही करणार मी. मला सहानुभूती होती सगळ्यांबद्दल, ते मी करणार नाही. त्या पोरींना सांगणार तुम्ही स्वतः बघा, थोडा त्रास होईल, तुम्ही इतरांची बायोडा बघा आणि त्यांना डायरेक्ट उत्तर द्या. तुम्हाला आवडेल त्यालाच उत्तर द्या. आज कुठल्याही पोराची गॅरंटी नाही, मुलींची गॅरंटी आहे, मुलांची नाही. हे सगळं वाटोळं तुम्ही तुमचं करून घेतलेलं. तुमचे जे विचार आहेत ना, ते कुजत चाललेत, चढत आहेत विचार, कुजत चालले. त्याच्यावर एक मलम लावा, त्याच्यावरती विचारांवर. काय करू मी? सांगा, तुम्ही सांगा मला. मी काय कोणत्या प्रकारे लग्न जमवू शकतो ते सांगा. मला लोकांचं कल्याण करायचं आहे. सामाजिक संघर्ष हा चॅनल आहे. मला सामाजिक काम करायचं. सामाजिक म्हणजे काय? लोकांच्या बजेटमध्ये परवडेल असं काहीतरी काम करायचं आहे. पण लोकच बजेट स्वतः माझं वाढवून टाकताय. मी काय करू आता सांगा? तुम्ही असेच धंदे करायला लागलात तर मला बजेट वाढवावंच लागतं आहे. आता मी 2000ची 3000 फी का केली होती? काय केली सांगा? कारण 2000 कुणीही भरू शकतं, कुणीही पे करू शकतं. जे बघा, आज अशी मुलं आहेत की जी खरंच वेल सेटल आहेत, बऱ्यापैकी वेल सेटल आहेत, पण त्यांचे विचार घाण असणार. आणि ते घाणेरडे लोक काय करू शकतात, म्हणजे पोरींचे नंबर भेटतात म्हणून पण जाहिरात देऊ शकतात. बरोबर? असं पण करू शकतात. 2000 ते कसले? 2000 आपण असे तसे उडवतो. म्हणून मी 3000 केली फी. का केली? कारण आता मला 80,000 आज बघतायत. आता उद्या मला 1.5 लाख बघणार, 2 लाख बघणार, 5 लाख, 10 लाख. एका दिवसात सांगतोय मी. खूप पुढे चाललो आहे, पटपट पुढे चाललो आहे. कारण मी एकटाच चॅनल हा असा आहे की प्रामाणिक आहे. एकच चॅनल हा लग्नाचा जो चॅनल आहे, मी माझ्या चॅनलला बट्टा लावून घेणार नाही. आणि तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो, जे वाईट कमेंट करतात त्यांना पण तसंच ठेवून देतो मी, मुद्दाम ठेवतो मी. कारण मला माहिती आहे, मला माझे लोक ओळखतात, मला मी काय करतोय लोकांना माहिती आहे. त्या मी बिंदास आहे, मला काही टेन्शन नाही. जे लोक वाईट बोलतील ॲटोमॅटिक माझी जाहिरात होणार. लोक मग बघतील, मला नीट बघतील, नक्की काय झालं आहे, नक्की काय झालं बघूया तरी. आणि ते फॉलो करतील आणि त्या फॉलो करून मला बरोबर ओळखतील की बाबा हा माणूस चांगलं करतोय, मग हा माणूस असं काय बोलतोय. कळलं का? आणि त्याचा मला फायदा होणार आहे.
आणि म्हणून मी त्या कमेंट मुद्दाम तशा ठेवतो. कोणाला काय घ्यायचं आहे बघा तुम्ही, मी काही बोलणार नाही. फक्त एवढंच की तुमच्या ह्या मूर्खपणामुळे माझी फी वाढत आहे. तुम्ही जर प्रामाणिक राहिला असता, हे बघा मी एकटा माणूस काम करतो इथे. एकटा का करतो आहे? कारण मला परवडणार नाही. मी माणसं ठेवली तर मला परवडणार नाही आणि म्हणून मी एकटा करतो आहे. जर मी एक विचार करा, जर 10,000 जर फी केली तर मी माणसं ठेवणार. कारण काय? का मग मला कसं काम पण वाढणार आहे माझं. 10,000 फी ठेवली तर म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा मग फी कोण भरणार नाही. अरे कितीतरी लोक पडले आहेत. लोक बिचाऱ्यांची लग्न जमत नाही, 2-2, 3-3 लाख रुपये घालत आहेत आणि त्या पोरी पळून जात आहेत. अशा चुकीच्या पोरी गळ्यात मारतात त्यांच्या. मग ते लोक माझ्याकडे येतील. 10,000 का नथिंग आहे, 10,000 इझिली भरतील. तुम्हाला माहिती नसेल सांगतो, एक वॉचमॅन होता कुडामधला, नाव नाही सांगत. त्या वॉचमॅनने माझे 10,000 पेमेंट केलं होतं मला. कळलं का? वॉचमॅननं मी 15,000 पण घेतलेले आहेत. मी पूर्वी पैसे घ्यायचो मी. आता मी पैसे फक्त जाहिरातचे घेतो. हे किरकोळ पैसे आहेत. पण पूर्वी जे पैसे घ्यायचो ना, 10,000 15,000 मी घेतलेले आहेत. तर त्या वॉचमॅनने माझे 10,000 पेमेंट केलं होतं. सांगा, साधा वॉचमॅन नॉर्मल. कळलं ना? असे कितीतरी लोक आहेत पेमेंट करणारे. लोकांना गरज आहे आणि ते गरजू लोक येतील. तुमच्यामुळे माझं काय अडत नाही की तुम्ही म्हणाल की हा माणूस फी वाढवतोय आणि मग असं तसं काय काय. अरे तुम्हीच माझी फी वाढवली. तुम्ही जर एक विचार करा, जे लोक कमेंट करतात त्यांना तुम्ही उत्तर का देऊ शकत नाही? का देऊ शकत नाही उत्तरं? खालती व्हिडिओच्या खालती जर कमेंट येते, त्या कमेंटमध्ये तुम्ही उत्तर त्यांना द्या. मी एकटा नाही देऊ शकत. तुम्ही त्यांना झाडा जरा. त्यांना सांगा तुझी गर्लफ्रेंड आहे का ती. तुम्ही बोललं पाहिजे ना. एकटं कसं हँडल करू मी? आणि याचा फायदा पण इतर मॅट्रिमोनीवाल्यांना पण होणार होता. मी जे हे काम करतोय ना, त्याचा फायदा इतर जे विवाह केंद्र आहेत सगळे, त्यांना सगळ्यांना फायदा होणार होता याचा. कारण काय? मी मुलींचे पण बायोडा मी आता अपलोड करणार होतो. मुलांचे पण करतोय. डायरेक्ट फोन नंबर्स आहेत, ते मॅट्रिमोनीला भेटणारच होते. त्याशिवाय मुलींचे पण बायोडा अपलोड करणार होतो. भले त्यांचे फोन नंबर शो नाही केले तरी कमेंट बॉक्समध्ये ते काहीतरी करू शकतात. अशी मी सिस्टीम करत होतो. याच्यात माझा फायदा काय? माझा TRP वाढणार होता. TRP वाढल्यानंतर मी इतर जाहिराती घेणार होतो. हा माझा फायदा होता. मी खूप प्लॅन केला होता, भरपूर प्लॅन केला आहे. कारण मला हे मॅट्रिमोनीचं डोई जडवणार. मॅट्रिमोनी पूर्ण महाराष्ट्र बघते. आता बघा एवढ्यातच मला 80,000 लोक बघत आहेत. तर एक विचार करा, काल मला किती बघत होते? 2 दिवसापूर्वी 30,000 बघत होते म्हणून सांगितलं तुम्हाला. आत्ता 80,000 बघतात. कारण आता सीझन चालू झाला, दसरा झाला आहे आता. सीझन चालू झाला, आता पटापट लोक बघणार. आता खूप लोक बघणार. कदाचित 5 लाख लोक दिवसाला बघतील पुढे काही दिवसात. कारण सीझन चालू झालं आहे आता. कळलं ना? बघा मी जास्त काही बोलत नाही. हे बघा व्हिडिओ लांबतोय. हा 33.34 एवढा व्हिडिओ आत्ता झाला आहे. जस्ट 33 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. माझा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुम्ही माझे व्हिडिओ बघत नाही, माझे व्हिडिओ बघा. मी बऱ्याच वेळी सांगितले अनाथ आश्रम हे चुकीचे आहेत. बरेच लोक सांगतात अनाथ आश्रम आहे का तुमचा, किंवा अनाथ आश्रम कुठे भेटेल असं तसं. अरे अनाथ आश्रम फालतू फसवतात ते लोक निव्वळ. मी इतर व्हिडिओ टाकले आहेत. मी तुम्हाला एक सांगितलं की तुम्ही मला फक्त सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला कळेल नक्की आजूबाजूला काय चाललं आहे, लोक कसे बनवत आहेत, तुम्हाला कसं फसवत आहेत. तुम्ही सबस्क्राईब करत नाही. नुकसान कोणाचं झालं? माझं झालं नाही झालं. मला सबस्क्राईबचे पैसे नाही भेटत. तुम्ही जे सबस्क्राईब करता ना त्याचे पैसे मला भेटत नाहीत. मला पैसे कसले भेटतात? व्हिजिट मारतात त्याचे पैसे भेटतात. व्हिजिट पण त्याचे पण पैसे भेटत नाहीत. ते पॉईंटवर असतात, ते नगण्य आहेत. त्याच्या कितीतरी पटीने मी डोनेशन दिलेलं आहे. कितीतरी पटीने, कितीतरी नाही कित्येक पटीने डोनेशन दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला त्या पैशांची गरज पण नाही. मला पैसे कुठले भेटतात? जाहिरातीतून जे पैसे भेटतात ते माझे पैसे आहेत. पण ते सुद्धा मी डोनेशन देऊ शकतो.
कळलं का? कारण माझं यूट्यूबमधून बऱ्यापैकी कमाई आहे, प्रचंड कमाई आहे. माझ्या कमाईचं टेन्शन घेऊ नका. फक्त मी तुम्हाला एकच तुमचं सांगतो आहे की तुम्ही तुमचं बघा. लोक माझा हिशोब घालत आहेत, माझा हिशोब तुम्ही घालू नका. मी इथे बसलो आहे ना, तो उगाच बसलो नाही आहे. मी फक्त आणि मी करून ठेवलेलं आहे एवढं माझ्या पिढीसाठी, माझ्या मागच्या जे काका मामा जे मागे आहेत त्यांच्यासाठी मी एवढं काही करून ठेवलेलं आहे. आज मी छोटासा प्राणी आहे, आज संपूर्ण कुटुंब माझं जगणार आहे या एका यूट्यूबवरती. एवढं मी करून ठेवलेलं आहे. नेटवर्क माझं एवढं स्ट्रॉंग केलेलं आहे. बाकीचे जे यूट्यूबर आहेत ते जे व्हिडिओ टाकतात आणि माझे व्हिडिओ, याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. माझे व्हिडिओ गरजू आहेत, बाकीचे करमणुकीचे आहेत. बाकीचे व्हिडिओ आहेत ना ती करमणूक म्हणून आहेत आणि माझे व्हिडिओ गरजू आहेत, हमखास उत्पन्न आहे. कळलं ना? त्याच्यामुळे माझी काळजी करू नका. फक्त एवढंच मी तुम्हाला जे काय देतोय, किरकोळ पैशामध्ये जे काय देतोय ते घेण्याचा प्रयत्न करा. हे बघा, ह्याचा फायदा फक्त मुली करतायत. मुली भरपूर, स्वतः मुली अपडेट आहेत आणि मुली स्वतः फोन लावत आहेत. मी मित्रांनो हेही सांगितलं आहे की 10,000 मुलींनी बघितलं तुम्हाला तर 10 कॉल येतील असं बोललो. सगळ्याच मुली कॉल नाही करत, हेही बोललो मी तुम्हाला. माझे इतर व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ फुकट लांबणार आहे, इतर व्हिडिओ आहेत त्याच्यासाठी. मी प्रामाणिकपणे सांगितलं होतं. कारण बरेच लोक काय सांगतील, तुम्हाला भरपूर कॉल येतील. मी तेच नाही सांगत. तुम्हाला कॉल येतील 100% आणि खात्रीशीर कॉल येतील. कारण मुली फालतू कॉल करत नाहीत किंवा फालतू मेसेज मुली करत नाहीत. बघा तुम्ही सगळे व्हिडिओ चेक करा मुलांचे, त्यांना कॉल जात आहेत पण फालतू मेसेज दिसत आहेत का? बघा, नाही दिसणार. तुम्ही जे सांगता मी अमुक वर्षाचा आहे, तमुक वर्षाचा आहे, हाय हॅलो, तसले मेसेज मुलींचे येत नाहीत. बघा, मुली डायरेक्ट कॉल करत आहेत. ज्या मुलींना पटतं आहे त्या मुली डायरेक्ट कॉल करतात त्यांना. कारण काय? त्यांना गरज आहे, खरी गरज मुलींनाच आहे लग्नाची, मुलांना गरज नाही आहे. आणि मुलींना हेही सांगतो, तुम्ही विचार करून कोणाला कॉल करा. उगाच छपरी लोकांना कॉल करू नका. यामध्ये छपरी लोकंसुद्धा माझ्याजवळ पेमेंट करू शकतात, हे पण लक्षात घ्या मुलींनो. उगाच वायफळ लोकांना कॉल करू नका. जे खरंच गरजू आहेत का बघा. मी बघा, मी रेकॉर्डिंग करतो, समोरच्या व्यक्तीचं जे बोलणं असतं ते रेकॉर्डिंग करतो. कशासाठी? लोकांना कळावं की खरोखर ती व्यक्ती आहे का आणि ती व्यक्ती खरंच गरजू आहे का. तुम्ही स्वतः नोट करा ते. आणि तुम्ही स्वतः जेव्हा त्यांच्याशी बोलणार त्यावेळीसुद्धा नोट करा काही गोष्टी. हे मी प्रत्येक व्यक्तीला सांगत असतो, प्रत्येक व्यक्तीला. मुलींना सांगायची गरज नाही, मुली स्वतः जागरूक असतात. कुठल्या मुलीला सांगायची गरज नाही की अरे तो तुझ्याजवळ वाईट नजरेने बघतोय. कुठल्या मुलीला सांगायची गरज आहे, ती बरोबर ओळखते. कुठल्या मुलीला असं सांगावं लागतं अरे त्याच्यावर हसू नकोस किंवा तो त्याचा गैरफायदा घेईल, सांगावं लागतं मुलीला. मुलगी बरोबर हँडल करते, तिला कळतं समोर काय व्यक्ती आहे. तुमचं काय? तुम्हाला जे करू नको म्हणून सांगितलं ते पण करून मोकळे होता तुम्ही. हे सगळं मुलांसाठी बोलतोय मी, हे सगळं मुलांसाठी आहे. बघा, ठीक आहे, व्हिडिओ लांबतोय. बघा, तुम्हाला पटतंय तर डोक्यात प्रकाश घाला आणि व्हिडिओच्या खालती कमेंट द्या. किती लोकांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला मला कळू देत. आणि जर आवडला तर शेअर करा इतरांना. कारण हे लेक्चर आहे, गरजू लोकांना शेअर करा. कारण खरंच गरजेचं लेक्चर आहे. आणि पुढे काय होणार आहे ना, तो आता व्हिडिओ दुसरा बनवतो आहे पण लोड करणार नाही लगेच, तो दुसऱ्या दिवशी लोड करेन. कारण डेटा भरपूर लागतो मला मित्रांनो. 3-3 वेळा डेटा मारावा लागतो. माझा डेटाचाच खर्च प्रचंड आहे. मी जो डेटा मारतो, बरेच लोक मला व्हॉट्सअप कॉल करतात. अरे व्हॉट्सअप कॉल मी उचलत नाही. तुम्ही पेमेंट जर केलात मला ना, व्हॉट्सअपची फक्त रिंग करा, मी कॉल नाही उचलणार. रिंग केलात ना की मी ते चेक करणार कोणी रिंग केली, ते चेक करणार खरोखर त्यांनी पेमेंट केलं आहे का. पेमेंट केलं तरच मी त्याला कॉल करणार. उगाच सगळे मेसेज वाचत बसणार नाही, कारण तेवढं शक्यच नाही मला. एवढं करत बसणार नाही मी. प्रचंड मेसेज आहेत, एवढं नाही करत बसणार. आणि मला किती मेसेज येतात वगैरे ते पण व्हिडिओ मी टाकले आहेत, ते बघा. कारण प्रत्येक वेळी मी टाकू शकत नाही, कारण माझे आत्ता व्हिडिओ 700च्या वरती आहेत. 700 व्हिडिओ झाले, सॉरी, आत्ता 6 महिन्यात 700 व्हिडिओ झालेत. विचार करा किती व्हिडिओ बनवलेत मी. एका महिन्यात 100 व्हिडिओ असं पकडूया आपण. 600 व्हिडिओ पकडूया, 600 नाही झाले, 700 झालेत. कळलं ना? एवढं कोणी बनवत नाही, मी एवढं मेहनत केलेली आहे.
तर त्याच्यामुळे कसं समजून घ्या, समोरचा व्यक्ती काहीतरी आपल्यासाठी करतो आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, धन्यवाद.